नमस्कार मित्रांनो, मेमरी बाईटमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहस्र स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत डेटा मायनिंगचे इम्पॉर्टंट टॉपिक्स, इम्पॉर्टंट पार्ट्स. आणि त्याच्यापैकी आपला पहिला क्वेश्चन आहे डेटा वेअरहाऊस आर्किटेक्चर. डेटा वेअरहाऊस काय असतं की ते कलेक्शन ऑफ डेटा आहे, म्हणजे तिथं डेटा स्टोअर केला जातो, मॅनेज केला जातो. तिथं सब्जेक्ट ओरिएंटेड असतं, इंटिग्रेटेड डेटा असतो, टाईम व्हेरिंग डेटा असतो. सब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय की सब्जेक्टसोबत म्हणजे विषयासोबत, जसं की सेलसारखं. नंतर इंटिग्रेटेड म्हणजेच वेगवेगळ्या सोर्सपासून कलेक्ट केला गेलेला, आणि टाईम व्हेरियंट म्हणजे हिस्टॉरिकल डेटा. असा तो डेटा तिथं स्टोअर केला जातो. आणि त्याचे काही आर्किटेक्चर आहेत, 3 आर्किटेक्चर आहेत मेजर: टॉप, मिडल, बॉटम. आणि हे जे दिसतं आहे तुम्हाला, हे काय की युजर ॲनालिसिस, ओलॅप अँड डेटा मायनिंग. म्हणजेच इथून बघू आपण टॉप टायरमध्ये काय येतं की डेटा सोर्स काय ते बघितलं जातं, म्हणजे ऑपरेशनल डेटाबेस. म्हणजे जो डेटा येतो कुठून आहे, कसा कलेक्ट केला जातो, एक्सटर्नल डेटा आहेत त्यांना एक्स्ट्रॅक्ट करणं आणि त्याला प्रोव्हाइड करणं पुढच्या लेअरला किंवा पुढच्या आपण म्हणू शकतो टायरला. जसं की रॉ डेटा कलेक्ट करतो बॉटम टायर. नंतर मिडल टायर काय आहे की जो डेटा आहे तो डेटामध्ये ETL एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म, लोड. म्हणजेच एक्स्ट्रॅक्ट म्हणजे जो पण कलेक्ट डेटा आहे, जो पण क्लीन, इंटिग्रेटेड अँड कन्व्हर्ट डेटा आहे. आणि स्टोअर केलेला जो डेटा आहे त्या डेटाला, तो डेटा मिडल टायरमध्ये आपण त्याला ग्राह्य धरतो. त्याच्यामध्ये अजून डेटा वेअरहाऊस डेटाबेसेस पण येतं, आणि नंतर मेटा डेटा पण येतो. मेटा डेटा म्हणजेच डेटा अबाउट डेटा. नंतर टॉप टायरमध्ये काय येतं की जो एंड युजर आहे, म्हणजे जो युजर ॲनालिसिस आहे, जो एंड युजर आहे त्याला तो प्रोव्हाइड केला जातो. त्याच्यामध्ये ओलॅप्स ऑपरेशन्स टूल्स पण येतात, डेटा मायनिंग टूल्स पण येतात, रिपोर्टिंग व्हिज्युअलायझेशन टूल्स पण येतात, आणि बाकीचे ऑपरेशन्स येतात ओलॅप्सचे, जसे की ड्रिल डाऊन, रोल अप, स्लाइस, डाईस, पायवट. आणि ही लेअर सपोर्ट करते डिसिजन मेकिंगला. कोणती? टॉप टायर. ओके. नंतर वेअरहाऊस सर्व्हर. तेच वेअरहाऊस म्हणजेच काय की ते डेटा मॅनेज करतं, डेटाला स्टोअर करतं, डेटाला एका फॉर्ममध्ये ठेवतं. मग डेटा वेअरहाऊस सर्व्हर म्हणजे काय की ते मॅनेज करतं, स्टोअर करतं आणि प्रोसेस करतं डेटाला. आणि हे कोणता डेटा? जो मल्टिपल सोर्सेसपासून कलेक्ट केला गेलेला आहे तो डेटा. त्याचे फंक्शन्स काय आहेत वेअरहाऊस सर्व्हरचे? की तो डेटाला क्लीन आणि ट्रान्झॅक्शन इंटिग्रेशनमध्ये ठेवतो, त्याला मॅनेज करतो ETL प्रोसेसमध्ये. सपोर्ट ओलॅप ऑपरेशन्स, जे पण ओलॅपचे ऑपरेशन्स आहेत त्यांना सपोर्ट करतो, जसं की ड्रिल डाऊन, रोल अप. नंतर हँडल क्युरी प्रोसेसिंग अँड ऑप्टिमायझेशन, जे पण क्युरी आहेत आणि त्यांना हँडल करतो, प्रोसेसिंगला हँडल करतो आणि ऑप्टिमायझेशनला हँडल करतो. एन्श्योर करतो की डेटा हा कन्सिस्टंट पाहिजे, सिक्युरिटी त्याला प्रोव्हाइड केली गेली पाहिजे, आणि बॅकअप त्याचा आपण घेतलं पाहिजे. नंतर डेटाचे त्याचे काही टाईप्स आहेत, वेअरहाऊसचे टाईप्स आहेत. ते टाईप्स ROLAP, MOLAP आणि HOLAP. ओके. मग नंतर ROLAP काय की तो रिलेशनल डेटाबेस शो करतो, जसं की टेबल्स. आणि MOLAP सर्व्हर काय की मल्टी डायमेन्शनल डेटाबेस तो शो करतो किंवा स्टोअर करतो. आणि HOLAP काय की तो दोघी मिळून बनलेला असतो. ROLAP आणि MOLAP मिळून HOLAP हा बनलेला असतो, किंवा त्याच्यामध्ये ते मिळून स्टोअर केलं जातं. नंतर मेटा डेटा काय? डेटा अबाउट डेटा, जे की स्ट्रक्चर, कंटेक्स्ट सोर्स असतो आणि डेटाचा इन्फॉर्मेशन दाखवतं. त्याचे टाईप्स आहेत. टेक्निकल मेटा डेटा म्हणजे काय की टेबल्स, त्याच्यामध्ये कॉलम्स, रोज असतात, इंडेक्स असतात, डेटाचे टाईप्स असतात. नंतर बिझनेस मेटा डेटा काय की त्याच्यामध्ये बिझनेस रिलेटेड डेटा स्टोअर केला जातो, ओन केला जातो, आणि त्याला आपण स्विच करू शकतो. नंतर ऑपरेशनल डेटा म्हणजे काय की ऑपरेशनल मेटा डेटा म्हणजे काय की जो पण ऑपरेशनल डेटा आहे, जसं की टाईम दाखवणं, फ्रिक्वेन्सी दाखवणं, ती दाखवणं म्हणजेच ऑपरेशनल डेटाबेस. म्हणजे सोर्स, सिस्टम डिटेल्स, जी पण सोर्स कुठून आला आहे डेटा, इरर दाखवणं, इन्फॉर्मेशन दाखवणं, हे सगळं ऑपरेशनल डेटाबेसमध्ये, मेटा डेटामध्ये येत असतं. नंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे डेटा वेअरहाऊस बॅकएंड प्रोसेस. डेटा वेअरहाऊस बॅकएंड प्रोसेस म्हणजे जो पण डेटा
स्टोअर केला जातो आहे वेअरहाऊसमध्ये, त्याच्यामागे बॅकएंडमध्ये काय प्रोसेस चालते ती प्रोसेस इथं दिली आहे. त्याचे ॲक्टिव्हिटीज दिले आहेत, म्हणजेच वेअरहाऊस बॅकएंड प्रोसेस म्हणजे जी पण कोणती ॲक्टिव्हिटी चालते आहे बॅकएंडमध्ये ती दाखवून तीच म्हणजेच डेटा वेअरहाऊस बॅकएंड प्रोसेस. त्याच्यामध्ये डेटा सोर्स, डेटा एक्स्ट्रॅक्शन करणं, नंतर डेटा क्लिनिंग करणं, ट्रान्सफॉर्म करणं, लोडिंग करणं आणि वेअरहाऊसमध्ये अपडेट करणं. जसं की बघू आपण डेटा सोर्स म्हणजेच डेटा वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण कलेक्ट करतो. एक्स्ट्रॅक्शन म्हणजे जो पण डेटा आपण कलेक्ट केलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणाहून तो डेटाला ते चांगल्या प्रकारे एक्स्ट्रॅक्ट करतं आणि कलेक्ट करून म्हणजे वेगवेगळ्या सोर्सपासून ते कलेक्ट करतं, स्ट्रक्चरमध्ये ते ठेवतं. नंतर डेटाला क्लीन करतं. डेटाला क्लीन करणं म्हणजे काय, जे पण इरर्स आहेत, जे पण इनकन्सिस्टंट डेटा आहे त्या डेटाला कन्सिस्टंट बनवणं आणि त्याच्यामध्ये जे पण काही डुप्लिकेट्स रेकॉर्ड्स आहेत, मिसिंग व्हॅल्यूज आहेत, जो पण रॉंग डेटा आहे त्याला करेक्ट करणं आणि जे पण इनकन्सिस्टन्सी आहे त्याला रिसॉल्व करणं, ते म्हणजे डेटा क्लिनिंगमध्ये येत असतं. नंतर डेटा ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, जो पण कन्सिस्टंट फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये त्याला कन्वर्ट करणं, नॉर्मलाइज करणं आणि कन्वर्जन करणं जे पण एंड व्हॅल्यूज आहेत त्यांच्या. नंतर इंटिग्रेशन म्हणजे काय, जे पण आपण डेटा कलेक्ट केला गेला आहे वेगवेगळ्या सोर्सेसपासून त्या डेटाला इंटिग्रेट करणं, इंटिग्रेट लोडिंगच्या वरती इथं इंटिग्रेट करणं. नंतर जो पण डेटा आपण इंटिग्रेट केला त्याला वेअरहाऊसमध्ये लोड करणं, मार्ट्समध्ये लोड करून देणं, जसं की इनिशियल लोड, इन्क्रिमेंट लोड, पिरियडिक रिफ्रेश असं. नंतर डेटा वेअरहाऊस म्हणजे डेटाला अप टू डेट ठेवणं, डेटाला नवीन रिकॉर्ड्स त्याच्यामध्ये स्टोअर करणं, जे पण जुने रेकॉर्ड्स आहेत त्यांना डिलीट करणं, रिबिल्ड करणं आणि बॅकअप आणि रिकव्हरी घेणं, याला आपण डेटा वेअरहाऊस बॅकएंड प्रोसेसमध्ये गृहीत धरत असतो. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे ओलॅप ऑपरेशन्स. ओलॅप म्हणजे काय की ते एक ऑनलाईन ॲनालिटिकल प्रोसेसिंग टूल आहे जे की प्रोव्हाइड करतं फास्ट आणि इंटरॅक्टिव्ह ॲनालिसिसला. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काही ऑपरेशन्स आहेत जसे की रोलअप म्हणजे काय, एक जो मूविंग लेअर म्हणजे डेटाला आपण असं म्हणू शकतो, आपण त्याच्यावर ऑपरेशन करतं. कसं, जो लोअर लेवलचा डेटा आहे, लोअर लेवल टू हाय लेवल. म्हणजेच एक्झाम्पल द्यायचं म्हटलं की आपण डेली आपलं सेल्स पाहतो, डेली सेल्स पाहिली आपण, लगेच मंथली पाहिली, नंतर इयरली पाहिली, हे झालं रोलअपचे. ते ड्रिल डाऊनचे उलट, ड्रिल डाऊन रिव्हर्सचे. ड्रिल डाऊन काय करतं, मूव्स फ्रॉम समराइज डेटा, म्हणजे जे पण हायर लेवल टू लोअर लेवल. म्हणजे समजा आपण इयरली पाहिलं, नंतर मग पाहिलं मंथली पाहिलं, नंतर मग डेली पाहिलं, याला ड्रिल डाऊन ऑपरेशन्स म्हणतात. नंतर स्लाइस म्हणजे काय, फक्त एकच डेटा पाहणं, एकच सिंगल व्हॅल्यू सिलेक्ट करणं. जसं की मला 2023चा डेटा पाहायचा आहे. नंतर डाईस म्हणजे काय की मला रेंजमध्ये पाहायचा आहे, 2023 ते 2026पर्यंतचा डेटा मला पाहायचा आहे. सिलेक्ट मल्टिपल व्हॅल्यूज. नंतर पायवट म्हणजे काय, हे रोटेट करतं क्यूबला आणि व्ह्यू करतं फ्रॉम डिफरंट अँगल. जसं की समजा की एखादा प्रोडक्ट आहे, तो प्रोडक्ट एखाद्या रिजनमध्ये किती सेल झाला, म्हणजे आपण त्या प्रोडक्टच्या विषयी आपण वेगळ्या व्ह्यूने बघितलं, त्यालाच आपण पायवट असं म्हणतो. डील थ्रू म्हणजे काय की एखादा समराइज डेटा आहे, तो डेटावरनं आपण मोठा डेटावर गेलो, म्हणजेच एखादी डिटेल एक लहान इन्फॉर्मेशन होती, स्मॉल इन्फॉर्मेशन ती बघत होतो आपण, पण आपल्याला मोठं पाहायचं आहे, ह्याच्याबद्दल अजून डिटेल पाहिजे, तर आपण त्याच्यावरनं मोठा डिटेलवरती गेलो, याला आपण ड्रिल थ्रू असं म्हणत असतो. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे डेटा मायनिंग. व्हॉट इज डेटा मायनिंग. डेटा मायनिंग हे काय करतं, पॅटर्न्सला डिस्कवर करायचं काम करतं, ट्रेंड्सला डिस्कवर करतं, नॉलेजला डिस्कवर करतं आणि जो पण मिनिंगफुल इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशनला एक्स्ट्रॅक्ट करायचं काम करत असतं आणि डेटाला ॲनालाइज करतं. कारण डेटाला चांगले प्रेडिक्शन्स, चांगले डिसिजन्स यायला पाहिजे म्हणून.
त्याचे टाईप्स आहेत कशाचे, डेटाचे, डेटा मायनिंगचे नाही, डेटाचे टाईप्स आहेत. स्ट्रक्चर डेटा म्हणजेच एक स्ट्रक्चरमध्ये असतं, जसं की रोज, कॉलम, डेटाबेस, एक्झाम्पल डेटाबेस, स्प्रेडशीट, स्टुडंटचे रेकॉर्ड्स असं. नंतर अनस्ट्रक्चर म्हणजे जिथं फॉर्मॅट फिक्स नसतो, जिथं लेबलिंग नसते बुवा, जसं की इमेजेस, व्हिडिओज. नंतर सेमी स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये काही कुठं म्हणजे स्ट्रक्चर पण नसतो पण ऑर्गनाईज असतो बुवा, जसं की XML फाईल, JSON फाईल. नंतर न्यूमेरिक म्हणजे जिच्यामध्ये नंबर्स असतात, जसं की एज. आणि कॅटेगरिकल म्हणजे जिथं कॅटेगरी असते, जसं की जेंडर, कलर एक्सेट्रा. हे इथं आपले 5 पॉईंट संपले. पुढच्या भागात आपण नेक्स्ट 5 पॉईंट पाहू. इथं आपण थांबू. धन्यवाद.